हे हाय, एप्रिल महिन्यात मी मुंबईला गेले होते आणि फिरायला म्हणून गेले होते आणि भरपूर मला शॉपिंग करायला मिळाली। वाटलं नव्हतं एवढी वर्षभराची शॉपिंग करायला मला तिथे मिळेल। चलो तर संपूर्ण डीमार्ट आम्ही फिरलो मस्तपैकी आणि बऱ्याचशा गोष्टी मी ठरवून आले होते काय काय घ्यायचं ते। मेकअप प्रोडक्ट आणि तसंच क्लोथ्स वगैरे मी ठरवले होते घ्यायचं। तसंच घरच्यांसाठी सुद्धा आम्ही लिस्ट काढली होती काय काय घ्यायचं ते। मी काय काय शॉपिंग केली, डीमार्टमध्ये काय काय घेतलं, तसंच इतर ठिकाणी मुंबईत मी काय काय घेतलं आणि कशा वस्तू मला मिळाल्या ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या ड्रीमर इन देवगड चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मंडळी, आता मी इलेला आहे गावात येऊन बरेच दिवस झाले, पण शॉपिंग जो केलेलं होतं तो मी तुमका दाखवूचा की नाही असा माझा झाला होता आणि शेवटी म्हटलं दाखवूया। कारण की बरीच जण मला विचारत होती माझी फ्रेंड्स वगैरे की काय काय आणलं शॉपिंग, ती सुद्धा आमका व्लॉग मध्ये दाखव। तर फायनली आता मी ठरवले की करूया व्लॉग त्याचो आणि या व्हिडिओ मध्ये तुमका शेवटपर्यंत तुम्ही नक्की हो व्हिडिओ बघा। कदाचित त्याच्यातली वस्तू तुमका सुद्धा उपयोगाचे असतील आणि त्याची ते मी खय खय घेतलंय वस्तू, परत त्यांची प्राइस मी किती रुपयाला घेतलंय ते वस्तू ते सुद्धा मी तुमका सांगणार आहे। चला तर मग आता बघूया। तर पहिला तर मी माझ्यासाठी स्वतःसाठी काय काय घेतलंय तर मी तुमका दाखवत आहे। सध्या जो ट्रेंडिंग मध्ये चालू हा ता म्हणजे एक नेकलेस तो मी बघितले होते खर आणि हे बघा तो नेकलेस आणि चंद्रकोरीचो असो हा तो डिझाईन हलो चंद्रकोरीची त्याच्यात डिझाईन आणि कानातले पण जे ते चंद्रकोरीचे तर सध्या ट्रेनिंग मध्ये आहे त्यामुळे तो मी घेतलाय आणि खूपच मस्त आहे तो। तुम्ही बघू शकता, मी जवळला दाखवते तुमका। जो हार आणि नेकलेस जो तुम्ही घेतलाय तो कधी ना कधी इव्हेंट असतील किंवा काय असतील तर इकडे घेऊन गेला तर खूप महाग पडतं, त्यामुळे मी तिकडे तो घेतलाय आणि हा मला मिळालाय फक्त 100 रुपयाला आणि क्यूट असे त्याचे इयरिंग्स पण आहेत चंद्रकोरी सारखे, खूपच मस्त आहे बघा। आणि ही माझी स्ट्रीट शॉपिंग आहे, म्हणजे मी स्टेशन मार्केटलाच घेतलंय आणि असं मस्त मस्त थोडे व्हरायटी सुद्धा होते त्यामुळे। तर बऱ्याचशा सामानाचा माझं शॉपिंग बरीचशी शॉपिंग आहे ती स्ट्रीट शॉपिंग सुद्धा असणारा आणि डीमार्ट मध्ये सुद्धा शॉपिंग असणार। चला बघूया। तर त्याच्यानंतर अजून एक वस्तू मी घेतलंय ती म्हणजे हे इयरिंग्स आणि त्याच्यातले मी हे जे ते यूज पण करून झालेलं आहे। तर हे माका बऱ्याच चांगल्या किमतीत मिळाले आणि हे मस्तपैकी गोल्डन आहेत। आता व्हिडिओ तेवढे दिसत नाहीयेत आणि हे मला 50 रुपयाला मिळाले। आणि ह्यो एक क्यूट हेअर क्लिप सुद्धा घेतलंय मी, फ्लॉवर सारखं होतो आणि सध्या तो पण ट्रेनिंग मध्ये हा, त्यामुळे तो एक पण नव्हतो माझ्याकडे असतो त्यामुळे मी तो एक घेतलाय। त्यानंतर मी हे सनग्लासेस घेतलाय गॉगल, तो मी राऊंड शेप गॉगल तर माझ्याकडे भरपूर आहेत पण अशा राऊंड शेप मध्ये माझ्याकडे नव्हतो त्यामुळे मी ह्यो एक ड्रेस घेऊन टाकले आणि तिकडे आमका भिरूक पण जायचं होता आणि समर सीझन होतं त्यामुळे मग तो चांगला उपयोगीचा पडलो। तर मी तुमका लावून दाखवते। ओके, तर हे सुद्धा मला आवडलं खूप आणि हे राउंडेड सनग्लासेस जे आहेत ते फक्त मला 100 रुपयाला मिळाले, त्यामुळे खूपच चांगलं अफोर्डेबल अशी प्राइस आहे असं मला वाटतं। मेकअप मध्ये माझा मेकअपचा कलेक्शन आधी मेकअप तर माझ्याकडे बऱ्यापैकी होता पण चांगल्या क्वालिटीतला ब्रँडेड असे मेकअपचे प्रोडक्ट नव्हते माझ्याकडे। तर मी 4-5 वस्तू मेकअपच्या असे चांगले उपयोगी यांचे माझ्याकडे नाहीत ते अशा आणल्या मी। तर पहिली तर म्हणजे लिपस्टिक मध्ये मी ही इनसाइडची लिपस्टिक जी आहे एक ती आणलंय, सुपर स्टे लिपस्टिक। खूप म्हणजे जास्त वेळ ती राहता आपल्या ओठांवर जास्त वेळ, म्हणजे आधीचे जे माझ्याकडे लिपस्टिक होते ते पण मी तुम्हाला दाखवतोय अशी।
तर हे लोकल मार्केट का घेतलेले मी इकडेच, आणि ते काय एवढे एक्सपेन्सिव्ह पण नाही आणि जास्त वेळ ते टिकत नाहीत. त्यामुळे मग मला हवीच होती लिपस्टिक एखादी ब्रँडेड अशी जी मी ब्लॉगिंगसाठी वापरू शकते आणि जास्त वेळ ती टिकात, आणि मला असं चांगलं असं शेड बघून दिला मी माझ्या मैत्रिणींनी इनसाइडचं. आणि इनसाइड सुपर स्टिकी लिपस्टिकचा जो मी शेड घेतलाय तो आहे 29 ओलिव्हिया, आणि हा मी डार्क शेड घेतलाय कारण की मला ब्लॉगिंगसाठी ते दिसायला पाहिजे म्हणून. तुम्ही फेंट शेडसुद्धा भरपूर शेड्स अवेलेबल आहेत, आणि ही मला मिळाली फक्त 300 रुपयाला. त्यानंतर मेकअपमध्ये मी मेन म्हणजे एक फाउंडेशन पावडर जी आपल्याला लागतात ती फेस पावडर, लॅक्मेची फेस पावडरचं तो एक मी हे एक डबो घेतलाय. त्याच्यात लॅक्मे फेस पावडर अशी रोज पावडर अशी येतात, आणि मी ती आता बऱ्यापैकी वापरले आहे. त्यामुळे नवीन अशी नाही आहे, पण तुम्ही बघू शकता आणल्यापासून मी वापरले बऱ्यापैकी, आणि माझा एक्सपिरियन्स एकदम भारी गेला, चांगली ताली. आता ही फेस पावडर आहे ती 220ला आहे, पण मला एक्झॅक्ट प्राइस माहीत नाही की मला कितीला मिळाली, कारण की सगळे मेकअप प्रोडक्ट एकदम करून त्याचं बिल जे होतं त्याच्यावर टोटलवर डिस्काउंटमध्ये मला हे मिळालं आहे सगळं. त्यामुळे मेकअप प्रोडक्ट्सचं मी अप्रॉक्सिमेटली प्राइस तुम्हाला सांगेन. त्यानंतर मेकअपमध्ये मी अजून जर काय आणलं असतं तर माझ्याकडे मेकअप बॉक्स जो असता त्याच्यात आय शॅडो जे असतात ते आय शॅडो माझ्याकडे नव्हते. त्यामुळे इव्हेंट का वगैरे किंवा कोणाच्या तरी लग्नात वगैरे किंवा काहीतरी बघा रील्स वगैरे बनवायचे असतील तर मग आय शॅडोचं मी जास्त यूज करायचं नाही, कारण तर नव्हताच माझ्याकडे. मग त्या आय शॅडो पॅलेट एक माझा घ्यायचा होता, आता मी आणलंय, दाखवते तुमका. त्यासुद्धा इनसाइड मेकअप इसेन्शियल इनसाइडचा मेकअप पॅलेट मी आय शॅडो पॅलेट मी आणलाय. तर त्यासुद्धा मी तुमका ओपन करून दाखवते, आणि खूपच चांगला भेटला. मला जास्त मोठा नको होता, छोटासाच, आणि मी कधीतरी वापरणार, त्यामुळे आपल्या या वर्ष 2 वर्ष तरी जायचंच असं मला वाटतं. तर हे आय शॅडो पॅलेट 375चं आहे. जी प्रिंटेड प्राइस जी आहे ती 375 आहे, पण मला त्याहीपेक्षा कमी रेटमध्ये मिळाले डिस्काउंटमध्ये, आणि खूपच छान आहे. लिपस्टिक झाली, आय शॅडो पॅलेट झाला, आणि त्याच्यानंतर मी घेतलं एक कन्सिलर. तर ह्या कन्सिलर मला हवाच होता, कारण की मी अजून यूज नाही केला ह्या अजिबात, कारण की कधीतरी लग्न वगैरे असला किंवा काहीतरी असला इव्हेंट वगैरे प्रोग्राम तरच मी त्या वापरणार आहे, असो भजडीत मेकअप करूचो असो तेव्हा. तर ह्या तुमच्या डार्क सर्कलसाठी किंवा अजून डार्क स्पॉटसाठी आपण ह्या कन्सिलर जाता वापरू शकतो. आणि आता मी स्ट्रीट मार्केट म्हणजे स्ट्रीट शॉपिंगच होती माझी, त्याच्यात मी तो जो प्रोडक्ट मी तिकडे घेऊन गेलाय मेडिकलमध्ये, तेव्हा ते हे कन्सिलर जे मला मिळाले ते माझ्या एक्झॅक्ट स्किन टोनचं आहे आणि खूपच छान आहे, पण याची प्राइस काही माझ्या आता लक्षात नाही. तो तुमचं जो ओरिजिनल टोन आहे त्याच्यानुसारच ते शेड बघून देतात. आणि बघूया आता वापरून, याचा एक्सपिरियन्स मला नाही अजून, वापरले की मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा पहिल्यांदा आधी डायरेक्ट पावडर आणि लिपस्टिक असो आपलो ह्या असा बेसिक मेकअप म्हणजे, पण एक गार्नियर ब्राईट कम्प्लीट विटामिन सी सिरम जो आहे क्रीम ती सुद्धा मी घेतलंय, कारण की ही मी रेग्युलरसाठी वापरूसाठी घेतलंय डार्क स्पॉटसाठी मी. आणि बाकीचं एरवी जो मेकअप आहे तो मी कधीतरी वापरणार आहे, पण ह्याचा आता मी रोज वापरणार आहे. तर आपण कधी बाहेर पडताना वगैरे मेकअप करताना वगैरे हा आधी लावून आपण त्याच्यावर मेकअप करू शकतो. आणि खरंच चांगला बसता, रोज पावडर वगैरे त्याच्यावर मस्त एकदम चांगली बसता. आणि हे गार्नियरचं विटामिन सी सिरम जे आहे ब्राईट स्किनसाठी ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. मी यूज करते आता आणि मला एक्सपिरियन्स आला आहे की ब्राईट स्किन होते, कारण ते SPF 40 आहे. तर ह्या गार्नियरचा जो ब्राईट कम्प्लीट विटामिन सी सिरम हा त्या मी डीमार्टला घेतलाय. डीमार्टला चांगली ऑफर होती त्याच्यावर, त्यामुळे मी हे घेतलंय. मेकअपसाठी सगळ्यात मेन म्हणजे फाउंडेशन मी बघत होते,
पण स्किन टोन नुसार आता माझे आधीचे जे फाउंडेशन होते मी तुमका दाखवते. खय बघ गेला आता. हां, तर माझ्याकडे तुमच्यासारखाच या लॅक्मेचा फाउंडेशन होता, पण ता माका यूज वगैरे कसा करूचा काही येत नव्हता. एकदम ड्राय व्हायचा आणि जास्त असा लिक्विड फाउंडेशन जरी म्हटलेलं असलं तरी तर माका खूप रफ वाटायचं चेहऱ्यावर वगैरे. असा चेहऱ्यात एकदम ॲब्झॉर्ब होण्यासारखं असं फाउंडेशन माका हवा होता, त्याच्यासाठी मी बघत होते. आणि शेवटी माका एक फाउंडेशन म्हणजे भेटला तर बीबी क्रीम. बीबी क्रीम मध्ये सुद्धा पॉन्ड्सची बेबी क्रीम सुद्धा आपण यूज करू शकतो, पण त्याच्याऐवजी मी जरा आता एकदाच घेऊची आता चांगल्यातली घेतलंय आणि ती मी तुम्हाला दाखवते. इन कलर कॉम्प्लेक्शन रेस्क्यू बेबी. तर ही मी बेबी क्रीम घेतलंय. ही मी वापरले नाही अजून, फोडले पण नाही, आता लगेचच फोडून बघणार आहे कशी आहे ती. तर हे फाउंडेशन आपल्या मेकअपला मॉइश्चर मेकअप असं एकदम टेक्स्चर देतं आणि ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 30चं आहे हे, त्यामुळे मी हे घेतलं आहे. आणि हे 299ला इथे आपल्याला मिळतं आणि मला त्याच्यापेक्षाही कमी रेटमध्ये मिळालेलं आहे. तर मेकअपचा मी एवढाच घेतला आहे. लिपस्टिक, रोज पावडर, बीबी क्रीम आणि गार्नियरचं सिरम, परत तो आय शॅडो पॅलेट एवढाच घेतला आहे मेकअपचा. आणि मी स्किन केअरसाठी सनस्क्रीन आता समर सीझन चालू होतो, त्यामुळे बाहेर जायचं म्हटल्यावर सनस्क्रीनसाठी मी यूज करत होते. ती पहिली मी सनस्क्रीन यूज करत होते ते मी तुम्हाला दाखवते. लॅक्मेचे हे जे SPF 50 हे जे लॅक्मेचे सनस्क्रीन ते मी वापरत होते आणि ते सुद्धा खूप चांगले असतात, पण जरा एक्सपेन्सिव्ह असतात. त्यामुळे मी आता म्हटलं की तिकडे गेलेच आहे तर डीमार्टमध्ये काहीतरी सनस्क्रीन ऑफर असेल तर घेऊया. आणि याच्यातला ह्या एक कुठला तरी याच्यातला दोन्ही आता संपतच येईल, जास्तीत जास्त वापरले मी. तर ते जे वापरले मी तर म्हटलं आता ते संपणारच लवकर, त्यामुळे मग मी डीमार्टमध्ये सनस्क्रीन घेतले. ती म्हणजे लोटस सेफ सन SPF 50 सनस्क्रीन जी आहे ती कधी पण मी SPF 50च घेते. अशी 30 वगैरे पण असतात, पण त्याचं काय आपल्याला जास्त इफेक्ट होत नाही. सनस्क्रीन लावल्यावर मग आपली जी सनलाईट पासून आपला थोडाफार प्रोटेक्शन होता, त्यामुळे ही लोटसची सनस्क्रीन मी आता फर्स्ट टाइम यूज करणार आहे. त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स कसं येता बघूया. 565 अशी छापील किंमत आहे, पण डीमार्टमध्ये मला हे हाफ प्राईजमध्ये मिळालं आहे, त्यामुळे मी हे घेतलं आहे. आणि ऑइल कंट्रोल करतं, मॅट लुक देतं. एवढा सगळा मी माझ्यासाठी घेतलं आहे मेकअप प्रोडक्ट. तर मी घेऊ शकले एवढा सगळा, कारण की माझी बहिणीसुद्धा होत आणि ते सुद्धा यूज करू शकतात आणि करणारच ऑब्व्हियसली. त्याच्यासाठी इतके काय माझी परमिशन घेत बसणार नाही, यूज करणार. आणि भरपूर असे पोरी असल्यावर घरात आपल्या घेऊ काय नाही एवढा सगळा. त्याच्यानंतर मी गार्मेंट्समध्ये क्लोदिंगमध्ये मी काय काय घेतले तर पण मी तुम्हाला दाखवते. कारण मुंबईत गेला आणि कपड्यांची शॉपिंग नाही केला असं होणार काय. चला, तर पहिलं तर मी ही बऱ्यापैकी टॉप जीन्सचं एक टॉप घेतलंय, कारण मी तुम्हाला दाखवते. तर ह्या मला खूप आवडला, कारण की ह्यो कलर नव्हतो माझ्याकडे किती दिवस आणि खूप छान आहे. आता कसं थंडीचा, त्यामुळे आपण ह्या इझिली वापरू शकतो. उन्हाळ्यात एवढा काही येणार नाही, पण टिकणार हा जास्त. आणि इकडे पण असं फॅशन आहे तिची. खूपच छान स्टायलिश असं फ्रीली असं हे टॉप मला 250ला मिळालंय. नंतर ह्या एक टी शर्ट, ह्या एक फ्री साईज टी शर्ट घेतलाय. असं मस्त. तर ह्या मस्तच आहे एकदम, बघू शकता तुम्ही. टी साईज हा मला खूप खूप आवडला. सेम प्राइसला खूप छान अशी प्रिंटेड आणि असं फ्री साईज आणि उन्हाळ्यात आपल्याला योग्य असं मला हे टी शर्ट मिळालं आहे.
त्याच्यानंतर मी घेतलंय रुमाल. ते रुमाल सुद्धा दाखवते मी. हे रुमाल जे असते हे रुमाल आता तुम्हाला माहितच असतील, अशा प्रकारचे रुमाल इले आहेत मार्केटमध्ये आणि ते डीमार्ट मध्ये घेतले मी. त्यामुळे मला खूप चांगल्या रेट मध्ये मिळाले आहेत. आणि त्याच्यातला जो आकाशी जो बघता तुम्ही आता यूज केलाय आणि हे 3 अजून आहेत नवीन तसेच आणि चांगले लाईट कलर मिळतात. फक्त 79 रुपीजला हे 4 रुमाल असे मिळतात. मध्ये आम्ही शॉपिंग केला तर ब्लाउज एक मी रेडीमेड ब्लाउज सुद्धा घेतलाय. तर हा रेडीमेड ब्लाउज जो हा तर थोडा अल्टर करूचा लागत नका, पण बऱ्यापैकी रेट मध्ये भेटला का नका. आणि सगळ्या साड्यांवर येईल असा मी बघले, कारण की आता आपण मुली आहोत त्यामुळे काय एवढं ब्लाऊज वगैरे असे शिवलेले नसतात आणि आईचं घालूचं म्हटलं तर आईचं मग आमचं काय होणार नाही. त्यामुळे हे मी असे रेडीमेड ब्लाऊज एक घेऊन ठेवलंय. पाठीमागे हुक्स आणि पॅडेड असं हे ब्लाऊज मला फक्त 250 रुपीजला मिळालंय. खूप सुंदर स्लीवलेस असं ब्लाऊज आहे. आणि एक फक्त ब्लाऊजच घेऊन केलेला आहे आणि साडी सुद्धा मी एक बघितलंय. तर साडी मी तुमच्या दाखवत आहे. तर ही साडी मी घेतलंय माझ्यासाठी, कारण की आईसाठी काय घेऊन गेला तर आई ती आवडत नाही माझ्या चॉईसची. आणि ही साडी मी एक अशी घेऊन गेलेली आहे बघा, खूपच मस्त. अतिशय कमी रेट मध्ये आणि खूपच चांगली अशी साडी मला मिळाली आहे. नाहीतर इकडे घेऊन गेला तर ती तशी तेवढ्या भेटणार, बरंच महाग भेटणार. आणि इकडे गुलाबी बॉर्डर आहे तिची आणि हे असं मोती कलर किंवा रोज गोल्ड कलर असो हा आणि वरती वर्क हा आणि फिरतो कलर हा खूप भारी आहे. एवढी सुंदर आणि खूप छान क्वालिटी, कापड क्वालिटी खूप छान आहे अशी ही साडी मी फक्त 500 रुपयाला घेतली आणि घरच्यांना पण सगळ्यांना ती खूपच आवडली. आणि आता माका असे बाहेर वगैरे मंदिरातले वगैरे ब्लॉग्स करायचे असले किंवा काहीतरी बाहेर जायचं असलं तर मी शॉर्ट कुर्तीज सुद्धा बघत होते आणि शॉर्ट कुर्तीज माका खूप चांगल्या रेट मध्ये मिळाले तर ते मी तुमका दाखवते. तर शॉर्ट कुर्तीज मध्ये मी एक कलर घेतलाय पिंक आणि एक कलर घेतलाय मी पर्पल. तर हे 2 कलर मला खूप आवडले त्यामुळे घेतले. असे शॉर्ट कुर्तीज आपण जीन्सवर घालू शकतो, ही खूप छान वाटतात. ते आता त्याचं फॅशनच होती शॉर्ट कुर्तीची. तुमका दिसतील कधीतरी व्लॉग मध्ये वगैरे घातलेले मी. आणि प्युअर कॉटन हा, त्यामुळे आपण जास्त गरमी होत असली तर सुद्धा आपण घालू शकतो. ह्या शॉर्ट कुर्तीज मला फक्त 100 रुपयाला मिळाल्या, त्यामुळे मी 2 घेतल्या याच्यातल्या आणि खूपच छान आहेत त्या. आणि ह्यो एक दुसरा कलर दाखवते मी का, या सुद्धा मस्तच आहे एकदम, मला आवडला. सेम प्राइसला मी ही फ्लोरल प्रिंटेड अशी शॉर्ट कुर्ती घेतली. तर मी एवढा सगळा घेतलाय. उपयोगाची वस्तू घेतलाय ती म्हणजे टॉवेल. डीमार्ट मध्ये हे असे टॉवेल खूप चांगले भेटतात, त्यामुळे मी असं एक टॉवेल घेतला माझ्यासाठी आणि तो किती मोठा तो पण दाखवला तुमका. आणि हा जाडसर मऊ असा आणि खूपच लांबीने असलेला हा टॉवेल 99 रुपये इथे लिहिलेला आहे, पण 90 रुपीजला डीमार्टमध्ये मला मिळाला. तर हे चप्पल स्लीपर जे असते मला खूप चांगले वाटले, आवडले आणि बऱ्यापैकी कमी रेटला होते चांगले. फक्त आता ते मला जरा एक शिलाई मारून घ्यायची लागत. खूप मस्त आहेत बघा.
मजबूत आहे, टिकाऊ होते एकदम. वन पीसवर वगैरे मस्त वाटतं. I got these beautiful slippers only for 130 rupees. तर तुमका वाटलं असं मी भरपूर शॉपिंग केलंय, पण ही जी शॉपिंग हा ती काहीच नाही आहे. ही मी जी घेतली ती फक्त माझ्यासाठी आणि माझ्या घरातल्यांसाठी सुद्धा मी बराच काही घेऊन येईल आहे. कारण की बऱ्यापैकी स्वस्त आणि खूप चांगले क्वालिटीचे कपडे चांगले असे भेटत होते तिकडे, त्यामुळे मी ते घेतलं आहे. आणि काही अजून एक वस्तू मी घेतलाय ती म्हणजे ही बॉटल. तर अशी मार्किंगवाली बॉटल मला घेऊचीच होती. उन्हाळ्यात आपल्यासाठी ती उपयोगी असता आणि अशी एक बॉटल आपली असावी रोजच्या रोज, म्हणून मी ही घेतलंय. तर मी ही आता यूज करतो इल्यापासून. मस्त वाटतं एकदम. याच्यात स्ट्रॉ पण आहे, त्यामुळे या बॉटलची प्राइस प्रिंटेड प्राइस 299 आहे, पण ती हाफ प्राइसमध्ये मला डीमार्टमध्ये मिळालेली आहे आणि ते लॉक सिस्टीम पण आहे, त्यामुळे पाणी वगैरे बाहेर जाण्याची शक्यता कमीच. आणि एक वस्तू घेतलंय ती म्हणजे यूट्यूबसाठी. तर माझी ही नोटबुक जी आहे ती मी 200 पेजेसची ती मी डीमार्टमध्ये घेतलंय आणि खूप चांगली भेटली ती माका. ती मी यूट्यूबसाठी वापरते. यूट्यूबचा वगैरे काय स्क्रिप्ट वगैरे असेल तर मी त्याच्यात लिहिलंय. ही 200 पेजेस वही माका फक्त 90 रुपये का तिकडे डीमार्टला मिळाली. खूपच छान. हा तर मी पहिल्यांदाच मुंबईत गेले होते आणि एवढी सगळी शॉपिंग केली, कोण मला काय बोलला नाही. पण खूप चांगला एक्सपिरियन्स होतो आणि वस्तू पण सगळे चांगले मिळाले आणि त्यामुळे माझी ही मुंबईची ट्रिप खूप चांगली झाली. तुमका यापैकी वस्तू कुठले आवडले ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटतंय नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.